10 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे सध्या. 10 फेब्रुवारीपर्यंत. हो पण 11 फेब्रुवारी 11 ते 15 दरम्यान, 11, 12, 13, 14, 15 फेब्रुवारी दरम्यान हो. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर गारपीट होणारे पूर्व विदर्भात. तर पूर्व विदर्भात कुठं होईल सांगतो की नंदुरबार, आपलं नाही, पूर्व विदर्भामध्ये हो अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर तिकडल्या भागात होणार आहे. हो आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, पुसद, यवतमाळ, बुलढाणा या भागात पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या मराठवाड्यात जर धरायचं झालं तर हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर आणि जळगाव इकडल्या भागात इथपर्यंत पावसाचं हे राहणार आहे. हा समजा 11 फेब्रुवारी पुढं. हो, 11, 12, 13, 14. साहेब आता हे गारपीट होईल का म्हणजे का पाऊस राहील? गारपीट तिकडंच होईल, कुठं पूर्व विदर्भात होईल. हा पूर्व विदर्भामध्ये. म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडल्या भागामध्ये. आता मग तिकडे छत्तीसगड तिकडे सुद्धा होईल, मध्य प्रदेश तर खूप होणार आहे गारपीट. हो आता सध्या तर काही आमच्याकडे आज काही एवढं वातावरण असतं म्हणजे ढगाळ नाही वाटू लागलं, पण मागील 2 दिवस ढगाळ वातावरण होतं जालना जिल्हा. नाही, आता ना काय होईल एकदम 10 तारखेला बघा ना तुम्ही, एकदम सूर्य सुद्धा दिसणार नाही, अचानक हो का? वातावरण चेंज. हो. हो, 10लाच वातावरण चेंज होईल तसं तर. आता आणि पण पुन्हा आणखीन एक सांगतो, 10 तारखेपासून पुन्हा काय होणार, उन्हाची तीव्रता वाढणार आहे, म्हणजे उन्हाचा पारा वाढणार आहे. आता सध्या जास्त ऊन तापायला लागलंय. आता आज पण खूप ऊन तापलं होतं. आजपासून असं वाढतच जाणार आता. हो आणि साहेब जे की आता समज हे दुसरं काही नाही, पण ज्वारीच्या पिकाला आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, पूर्व विदर्भ आहे ना, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्याचं नेमकं आता ना हरभरा काढणी चालू आहे, ज्वारी काढणी चालू आहे आणि गहू देखील काढणं चालू आहे. त्यांचं नुकसानच होईल. तर त्याच्या आधी मी काय केलं, मागच्या मेसेजमध्ये सुद्धा सांगितलं 10 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं पीक झाकून ठेवा. मागच्या 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोललेत ना. हो. आता वारं खूप साहेब, वारं हवा खूप आहे आज दुपारपासून इकडे. आज तुम्हाला सांगतो ना, एक निसर्गाचं पाऊस कसा ओळखायचा एक सोपं गणित सांगतो. वावटोळ सुटेल बघा आता, वावटोळी. हा वाटोळी, हा साहेब वाटोळी येऊ लागल्या बरं का. हा, वाटोळी सुटल्याच्या नंतर 5 दिवसाला पाऊस येतोय, असं निसर्ग सांगते. म्हणजे सॅटेलाइट न बघता सुद्धा म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्यायची. सॅटेलाइटचे ते अंदाज सांगणारे भरपूर आहे, पण आता तुमचा स्वतःचा अंदाज कसा आहे, आता तुमचा. तुम्ही बघा, आणखीन एक सांगतो, आज उद्याच्याला तुम्हाला समजा शेतात जर उभा राहिल्याच्या नंतर विमानाचे आवाज येऊ लागतील, लगेच आपण म्हणायचं आता 2-4 दिवसात आभाळ येणार आहे, पाऊस पडणार आहे.